नमस्कार. तर 3 डिसेंबर आज अपंग दिन आहे आणि आपण एका माजलगाव तालुक्यातील छोट्याशा धर्मेवाडी या गावामध्ये आहोत. आपल्यासोबत एक अपंग बांधव आहेत. मात्र अपंग असताना सुद्धा या सगळ्या परिस्थितीवर मात करून त्यांनी स्वयंरोजगार निर्माण केला आहे. तर नुसता स्वयंरोजगार निर्माण केला नाही, जर ज्या गावरान बिया आहेत, गावरान शेती आहे, हे सगळं विषमुक्त करण्याचा प्रयत्न संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते हा संकल्प देखील राबवत आहेत आणि स्वतःचा रोजगार देखील या निमित्तानं ते तयार करत आहेत. त्यांच्याकडं तेल गहाण्याचे देखील मशीन आहे. या मशीनच्या माध्यमातून ते गावरान पद्धतीने अतिशय नॅचरल पद्धतीनं हे तेल तयार करतात आणि ते मार्केटमध्ये विक्री करतात. या व्यतिरिक्त देखील त्यांनी अशी पारंपरिक शेती करून, नैसर्गिक शेती करून आणि जी गावरान बिया आहेत, गावरान कडधान्य आहेत, गावरान धान्य आहेत, या सगळ्या पद्धतीची शेती करून त्यांनी हा त्यांचा व्यवसाय उभारलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा कसा त्यांनी व्यवसाय उभारलेला आहे, गावरान शेती कशा पद्धतीने करतायत, त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत, त्यांच्या काही बियाणं आहेत, किती प्रकारचे आहेत आणि ते हे सगळं कशा पद्धतीने करतात. तर नमस्कार, कशा पद्धतीने आपण हे सगळं उभारलेलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकर रामराव मुटाळ, राहणार धर्मेवाडी, तालुका माजलगाव. 2014ला माझ्यावाला ऍक्सिडेंट झाला लाईटच्या शॉर्टनी. तर त्याच्यानंतर 2 वर्ष समजा मी एक अपंगत्व आलं आपल्याला. त्याच्या अगोदरच आपल्याला आवड होती. मी राजूभाई दीक्षित जे आहेत आपले, त्यांना फॉलो करीत होतो. तर 2 वर्ष बेडवर रेस्ट करून ज्या वेळेस उभारलो, त्याच्यानंतर मग मी नैसर्गिक शेतीला चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. तर पर्याय अपंगत्वाला काय असावा, घरी बसून आपण काय करू शकतो किंवा काय नाही, ह्या गोष्टीचा एक विचार करत असताना माझ्या एक संकल्पना डोक्यात अशी आली की आपण गावरान देशी बियाण्याची सीड बँक आणि नैसर्गिक शेतीला थोडा वाव द्यावात. अशा पद्धतीने आपण काय केली, नैसर्गिक शेतीला 2015 पासून सुरुवात केली. 2015ला आपण सुरुवात केल्यापासून आतापर्यंत आपल्याला व्यवस्थित सीड बँक चालत आहे. नैसर्गिक शेती आपली व्यवस्थित 2-2.5 एकरवर 100% विषमुक्त चालू आहे नैसर्गिक शेती. आणि त्याच्यानंतर मग आपण 8 ते 9 वर्ष सीड बँक चालवली, नैसर्गिक शेती चालू आहे आपली कंटिन्यू. आणि अजून सीड बँक मध्ये किती प्रकारचे बियाणे? 108 प्रकारचं बियाणं आहे आपल्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचे 4 व्हरायटी आहेत, हळदीच्या 3 व्हरायटी आहेत वेगवेगळ्या, हरभऱ्याच्या 2-3 व्हरायटी वेगवेगळ्या आहेत. आणि देशी बियाणं जे आहे ते आपल्याला पालेभाज्या आणि फळभाज्या हे 51-52 प्रकारचे प्युअर देशी बियाणं आहेत. हे ककडी तुमची वेगळी असणार, आपल्या जेनेटिक मधलं कुठलंही बियाणं याच्यामध्ये मिक्स नाही. लाल पालक आहे, लाल डेटाची पालक आहे, काळं गाजर बघायला भेटेल तुम्हाला आपल्याकडे. अशा वेगवेगळ्या युनिक गोष्टी देशी बियाण्यामध्ये आपल्या पारंपरिक ज्या मोडीत चालल्या होत्या त्या आपण संकलन करून त्याला वाढवायचा प्रयत्न करीत आहोत. मग त्याचबरोबर आपण काय केलंय, PMMP मोदीची जी योजना आहे, त्याच्यामधून आपण हे लाकडी तेल घाण्याची फाईल केली. आणि आपण हे उद्योग लाकडी तेल घाणा, कच्चा तेल हे आपण निर्मितीसाठी हे शेड वगैरे बनवून आपण हे व्यवसाय चालू केला. तर हेच मार्केट माझ्यावाला ऑनलाईन ऑल इंडिया डिलिव्हरी चालते, पोस्टाने ST पार्सल किंवा कुरिअर पार्सल. आणि हे कच्चं तेल आपल्यावाला ऑल भारतामध्ये सप्लाय चालू आहे. तर आपला असा व्यवस्थित समजा व्यवसाय चालू आहे. हा सगळा प्रयोग जे आहे तर तो किती एकर किती क्षेत्र आहे त्याच्यामध्ये करताय तुम्ही सध्या? म्हणजे हे घराचे आणि ह्याची जर आपण पूर्ण जर जाग्याचा जर विचार केला तर घर आणि हे सेक्टर जर पकडलं तर 10 गुंठे क्षेत्र आपण ह्याला गुंतविलेलं आहे. 10 गुंठे. त्याच्यामध्ये आपले गाय गोटा, बैल आहेत, कडबाकुटीची जी जागा लागेल ते घर आहे राहण्यासाठी वगैरे असं. आता जी शेती करताय तुम्ही, हे जे कडधान्य तयार करताय, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे पूर्णपणे नॅचरल पद्धतीने करताय. तर त्याच्यासाठी किती क्षेत्र वापरताय? त्याच्यासाठी माझ्याकडे बघा प्रॉपरी माझं घरचं जे भरपूर दिवसापासून आपण नैसर्गिक शेतीवर अवलंबन करतो ते 2.5 एकर वापरायला लागलो. जे की हे प्युअर देशी बियाणं चालवायचं, कांद्याचं बियाणं असेल, गव्हाची वेगवेगळ्या व्हरायटी असेल, अशा पद्धतीने आपण हे 2.5 एकरवर 100% नैसर्गिक करायला लागलो. बाकीचं जमीन काय आपल्याकडे जास्त नाही, दुसऱ्याची जमीन आपण केलेली तर त्याच्यामध्ये आपण कापसाचं बियाणं पीक घेतो, असा विषय. जे तुमची सीड बँक आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक बिया त्या ठिकाणी संगोपन करून जोपासलेल्या आहेत, जे की संपत चाललेले आहेत, कालबाह्य होत चाललेले आहेत. त्याचं तुम्ही या ठिकाणी जे कलेक्शन केलेलं आहे
त्याची मागणी कशी आहे आणि ते कुठपर्यंत तुम्ही ते आतापर्यंत पोहोच केलेले आहेत मागणीनुसार? तर आता माझ्या दृष्टिकोनाने बघा, आता ह्या 10 वर्षामध्ये मला वाटतं की भारतामधील मी जवळपास 15-16 राज्यामध्ये हे बियाणं पाठवले, महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यामध्ये. आणि दरवर्षी खूप साऱ्या लोकांची मागणी असती. एका कस्टमरला जे बियाणं दिलं ते कस्टमर 3-3, 4-4 वेळेस बियाणं मागवतोय. तर मग 3ऱ्या-4थ्या वेळेस मी त्या शेतकऱ्याला सांगतो की मी तुम्हाला बियाणं देतो, तर मी तुम्हाला कुंटालाने टनाने देऊ शकत नाही. मी 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 100 ग्रॅम पर्यंत मी तुम्हाला बियाणं देऊ शकतो. मी तुम्हाला बियाणं देतो एवढं कमी कशामुळे की तुम्ही त्याचं संगोपन करावं. कारण की मी तुम्हाला भरपूर दिवस बियाणं पुरवू शकत नाही ना. मी बियाणं तुम्हाला देतोय की तुम्ही त्याचं संगोपन करावं आणि त्याची वाढ बी करावी. तर अशा भरपूर शेतकऱ्याला मी बन्सी गव्हाचं, काळ्या कोसळाचं गहू, पुन्हा खपली गहू, काळा गहू, अशा सोनामोती पैगंबरी जो ज्वारी सारखा गहू असतो तो गहू, वेगवेगळे दगडी ज्वारी, मालदांडी, गळादाबी, अशा ज्वारीचे वेगवेगळे वाहनं मी भरपूर शेतकऱ्याला सप्लाय केली. तर 10 वर्षात नाही जर म्हणलं तर मी हजारो शेतकऱ्याला देशी बियाणं पुरवलं. भरपूर शेतकऱ्यांनी संगोपन पण केलं. ज्या टायमिंगला माझ्याकडे एखादं दुसरं बियाणं नसेल, तर आज ज्यांना बियाणं आपण रजिस्टर करून ठेवलेलं ह्यांना आपण बियाणं दिलेलं आहे, तर त्यांच्याकडून आपण बियाणं मागून पण घेऊ शकतो. तर माझ्याकडे सगळी नोंद वगैरे असते त्या बियाण्याची. त्याच्यामध्ये असे काही आयुर्वेदिक आहे की जसं तुम्ही आता आम्हाला एक त्या ठिकाणी सोप दाखवली की त्याच्यापासून तुम्ही निर्व्यसनी सुद्धा माणूस व्यसनमुक्त करू शकता, असं काही आहे? तर हो, परत पुन्हा ह्याच बरोबर मी का नाही पंचगव्य आयुर्वेदिकचं प्रोडक्शन बनवतोय. त्याच्यामध्ये जसं की पतंजलीचं काम आहे त्याच्यापेक्षा वरच्या क्वालिटीचं आपल्याकडं औषधं बनवतोय आपण. मूळव्याध असेल, तुमचा मुतखडा असेल, गजकरण असेल, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, अशा असंख्य जे मुरलेले आजार असतात त्या आजारावर आपण औषधं तयार करून देतो. भरपूर पेशंटला आपण मुतखड्याचे, गजकरणाचे, मूळव्याधाचे औषधं दिलेले. ह्या पेशंटच्या काही मुलाखती पण आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेल्या आहेत. आणि तुमच्या घरच्या घरी मुलतानी मातीची साबण बनवतात आपण, शॅम्पू बनवतो, केस तेल, भृंगराज बनवतो, फेस पॅक बनवतात. असे एक 50-60 प्रोडक्शन आपल्यावर ते पण आहे. तुमचं पुढचं लक्ष काय आहे या व्यवसायामध्ये? जसं की तुम्ही हे सगळं गावरान पद्धतीने करताय, त्याच्यात तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला सरकारकडून काय मदतीची अपेक्षा आहे? मला सरकारकडून की हीच मदतीची अपेक्षा आहे की मला जी सीड बँक बनवायची त्याच्यासाठी मला एक चांगलं छोटस एक स्टोरेज बनवायचंय. तर चांगल्या क्वालिटीचं स्टोरेज बनवण्यासाठी समजा सरकारने मला मदत करायला पाहिजे. बरं. तर नागरिकांसाठी काय आव्हान असेल? हे माझं एक असं गावरान पद्धतीचा वापर वाढवावा, जसं की रोगराई पसरत आहे, नेमकं काय तुमचा संदेश काय असणार? कसं आहे बरं का, आपण पहिलं 50 किलोची गोणी उचलीत होतो पाठीवर. आता 50 किलोची 30 किलोवर गोणी आली तरी बी माणसाला ती गोणी उचलत नाही. माझं नागरिकांसाठी असं आव्हान आहे की विषमुक्त खायला पाहिजे. आता ह्या जेनेटिकच्या काळामध्ये काय होतंय की जी गोबी आहे, आपण जी गोबी खातो, एकच वाणाचं सांगतो तुम्हाला समजा उदाहरणार्थ, जी गोबी आहे त्या गोबीला तुम्ही सुरुवातीला फळ होऊन फुल होत नाही त्याच्यावाला. म्हणजे आधी फुल येणार, नंतर फळ येणार आणि नंतर आपल्याला खायला भेटणार, असा प्रकार नाही. एक उदाहरण समजा, तर गोबी का ती डायरेक्ट तयार झालेली असती डायरेक्ट, कारण की ते फळ आणि फुल एकच असतंय ना गोबीचं. तर डायरेक्ट त्याच्यावर केमिकलचे भरपूर सारे स्प्रे होते आणि तीच आपल्या आरोग्यासाठी खाण्यात घेत आणि हानिकारक असती. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, आपल्याला पूर्ण शेती जरी नैसर्गिक करता येत नसेल तर 10 गुंठे भाजीपाला, अर्धा एकर भाजीपाला आपल्या स्वतःच्या घरासाठी तरी विषमुक्त देशी बियाण्याचा पारंपरिक पद्धतीचा भाजीपाला प्रत्येक घराने करायला पाहिजे. कोणाला घर नसेल तर कोणी टेरेस गार्डन करा, कोणी किचन गार्डन करा. त्यासाठी मार्गदर्शन आपण करू, पुरेपूर करू, काय अडचण नाही. त्यांना बियाणे आपण पुरवू, आपण अशा सगळ्या गोष्टीचं त्यांना मार्गदर्शन करून देऊ शकतो. याने काय होईल की आपल्या घरातले भरपूर सारे आजार कमी होतील आणि आपल्याला जास्त दवाखान्याला ह्याला पळायची गरज पडणार नाही, असं मी सगळ्या ग्राहकांना आवाहन करतो. तर या सगळ्या कामामध्ये घरच्यांचा कसा सपोर्ट आहे आणि तुम्हाला यातून महिन्याला असो किंवा मग वर्षाला किती उत्पादन मिळतंय? माझा ह्याच्यात तर घरच्याचा, माझी जी मंडळी आहे ज्योती शंकर मोठा, ह्यांचा भरपूर फुल सपोर्ट आहे आणि त्यांच्या सपोर्टामुळेच मी आता इथपर्यंत आहे. म्हणजे आता जे मी पायावर उभा आहे तर फक्त घरच्याच्या सपोर्टामुळेच उभा आहे. आई वडील बी मदत करतात, चुलत भाऊ बी मदत करतात, सगळे चांगले. गावातल्या बी मित्रमंडळीचं चांगलं प्रेम आहे मला. तर त्यांच्या सपोर्टामुळेच मी आतापर्यंत समजा इथपर्यंत आलेलो आहे. आणि माझा एक
जर ह्याचा विषय केला, इन्कमचा जर विषय केला, हा. तर सीजनल जे सीझन, जूनचं जे सीझन आणि ऑफ सीझन, आता गव्हाच्या बियाण्याचं सीझन आणि जूनच्या टायमिंगचं जर सीझन पकडलं, तर ते 2 सीझन आपलं सरासरी 50,000 रुपये महिना पडतंय आणि रिगोरेल मध्ये आपला 20 ते 25,000 रुपये महिना रिगोरेल मध्ये चालतंय. तर त्यातला खर्च आरच्या जाऊन आपल्याला कसं बी पकडून बाबा एक 25,000 रुपये महिना धरून चालायचा सरासरी. बरं. तर मग घर खर्च वगैरे सगळं आणि व्यवस्थित व्यवसाय चाललाय, काय अडचण नाही. बरं, आज अपंग दिन आहे आणि असे अनेक अपंग बांधव आहेत, तुम्ही सुद्धा अपंग आहेत. होय. तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अपंगत्वावर कशी मात केली पाहिजे, जशी तुम्ही केली, त्यांना कसं धैर्य दिलं पाहिजे, सरकारने बी कशी मदत केली पाहिजे त्यांना? मी सरकारला एवढी एक विनंती करू शकतो, कारण की ज्यांना पाय नसतील तर त्यांना हाताने जो व्यवसाय करता येईल त्याच्यासाठी प्रमोट करणं गरजेचं आहे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करून देणं हे खूप गरजेचं आहे. ज्यांना हात नसतील, ज्यांना पायाने काही काम करता येत असेल, त्यांना त्या प्रोडक्शन मध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये त्यांना त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा अभ्यास करून त्यांना त्या व्यवसायामध्ये उतरायला पाहिजे आणि आर्थिक सहाय्य द्यायला पाहिजे. कसं, जसं आहे की आता उदाहरणार्थ माझे पाय जरी दोन्ही बारीक असले, कमजोर जरी असले, तर मी हाताने खूप सारं काम करू शकतो. बसल्या बसल्या धूपकांडी बनवू शकतो, मंजन बनवू शकतो, साबण बनवू शकतो. हे हाताने बनवायचे प्रोडक्शन आहे. फेस पॅक बनवू शकतो. तर ह्याला चांगली मागणी, तुम्ही चांगल्या क्वालिटीचं जर प्रोडक्शन काढलं तर हे तुम्ही 100% मार्केटिंग करू शकता. स्वतःचा आपण ब्रँड बनवलेला आहे, शिवण्या आयुर्वेदिक ग्राम उद्योग धर्मेवाडी म्हणून, आणि रजिस्टर ब्रँड आहे आपल्यावाला. तर हे होते धर्मेवाडीचे शंकर मुटाळ. खरं तर आयुष्यामध्ये एक अपघात आला आणि या अपघातामध्ये ते कायमचे अपंग झाले. मात्र तरी सुद्धा जे आपलं व्हिजन आहे, लक्ष आहे, जे आपल्या आयुष्यामध्ये जी तगमग आहे ती त्यांनी कायम ठेवली. त्यांच्या पायाला त्या ठिकाणी अपंगत्व आलेला आहे. तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? हो, किती आहे. टक्के आहे? 52%. तर 52% अपंगत्व असताना सुद्धा परिस्थितीवर मात केले. नुसती परिस्थितीवर मातच नाही केली, तर काहीतरी वेगळं या ठिकाणी देशासाठी, समाजासाठी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता आपण सध्या पाहतोय रोगराई इतकी प्रचंड पसरलेली आहे. त्याचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सगळं काही विषमुक्त आपल्याला मिळतंय. तर त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी देखील वेगळा संदेश दिलेला आहे की आपल्या शेतामध्ये आपण खाण्यापुरतं तरी या ठिकाणी गावरान पद्धतीनं पिकवलं पाहिजे. त्यांच्याकडे सगळ्या बियाणं उपलब्ध आहेत. जर शहरामधल्या लोकांना टेरेसवर असेल किंवा त्यांच्या बागामध्ये असेल, परिसरामध्ये असेल, जर असं अन्नद्रव्य पिकवायचं असेल तर त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या बियाणं आहेत, ज्या गावरान पद्धतीने आहेत. त्यांनी त्यांच्या सीड्स बँकमध्ये त्या पूर्णपणे एकदम त्याचं हे केलेलं आहे. तर त्यात सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. त्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोच करू शकतात. तर खरंच आपण देखील हे स्वीकारलं पाहिजे आणि खरंच हे अपंगत्वावर जे त्यांनी मात केली आहे ती कौतुकास्पद आहे, इतरांना संदेश देणारी आहे. इतर जे काही अपंग बांधव आहेत त्यांनी देखील मोठा या ठिकाणी आपण बोध घेतला पाहिजे आणि यातून काहीतरी शिकलं पाहिजे. समाजाने देखील यातून काहीतरी शिकलं पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे. आणि त्यांच्या पुढील सगळे काही जे काही व्हिजन आहे, त्यांचं जे काही लक्ष आहे, त्या सगळ्या गोष्टीला आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊयात आणि त्यांना नक्कीच आपण सपोर्ट करण्याचा प्रयत्न करूयात. सरकारने देखील अशा बांधवांना मदत केली पाहिजे. जे उद्योग त्यांनी प्रोडक्ट तयार केलेले आहेत या सगळ्या बाबीसाठी सरकारने देखील मदत केलेली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. तर नक्कीच तुम्हाला यापैकी काही मागवायचं असेल, बियाणं असेल किंवा मग नॅचरल धान्य असेल, ते जर मागवायचं असेल तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू. आपण त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुमचा नंबर देखील सांगा. आपला मोबाईल नंबर आहे 9579 63 68 61. 9579 63 68 61. आणि आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे शिवण्या नॅचरल फार्मिंग. इथं या पेजला जाऊन बी तुम्ही बघू शकता. तर खूप खूप धन्यवाद आपण धन्यवाद. दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद सर.